हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. माणसाच्या जीवनामध्ये देव, माणूस म्हणतो देव कुठे, चला देवळात, चला मंदिरात, चला इकडे, चला तिकडे. तसं नसतं. देव हा माणसाच्या अवतीभोवतीच असतो, परंतु ती पारखण्याची नजर पाहिजे. आत्ता काय झालं, आज एक खूप वयस्कर वृद्ध महिला माझ्या मागे नंबरला होती. तिला पायाने उभा राहता येत नव्हतं, अजिबात उभा राहता येत नव्हतं. तिला मी काय बोलले, मावशी तुम्ही तिथे बसा, तुमचा नंबर आला की मी तुम्हाला बोलवते, हो की नाही. मग मी काय केलं, त्यांना तिथं बसवून आले खुर्चीवर, एका बाजूला स्टूलवर, आणि तिथं त्या बसल्या बेंचवर बसल्याच्या नंतर हळूहळू नंबर पुढं सरकत गेले. 3 नंबर राहिले. 3 नंबर राहण्याच्या आधी मी त्यांना म्हटलं, तुम्ही या आणि पहिलं तुम्ही घ्या तुमचं हे, माझ्या बी पुढं तुम्ही घ्या तुमचं केस पेपर आणि तुम्ही जा, तुमचा पाय एवढा त्रास होतो आहे तुम्हाला. त्या बाईनी केस पेपर घेतला आणि मला आशीर्वाद दिला. म्हटली, बाई बरं झालं बाई, तुला माझी दया तरी आली. म्हणजे मला सांगायचं म्हणजे, देव हा तुम्हाला देवळातच भेटणार नाही, मंदिरातच भेटणार नाही. देव हा तुम्हाला माणसात पण भेटू शकतो. आज मी त्या बाईची मदत केली म्हणून मी सांगत नाही मोठेपणा की मी त्या बाईची मदत केली म्हणून मी फार मोठी झाली, असं नाही. पण ह्याच्यावरून तरुण मुलामुलींनी असं शिकलं पाहिजे की आपण पण एखाद्याला हेल्प करायची. रस्त्याने चालता शिल्लक गोष्ट आपल्याला दिसली आणि आपल्या करण्याजोगी असली, तिथं पैसा नाही लागत, काही नाही लागत, तर तुम्ही एखाद्याला मदत करा. तीच मदत तुमच्यानंतर कामाला येईल. तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. तर असं आहे आयुष्य. देव शोधायला गेल्यावर देव सापडत नाही. देव आपल्या समोर येतो अन्य प्रकाराने, म्हणजे अंशाने प्रकाराने देव भेटतो. तेव्हा आपण देवाला समजलं पाहिजे. हेच मला सांगायचं.